संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुग आहे, तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुग आहे। आहा हा हा हालेलुया, ओ हो हो होसाना, आहा हालेलुया, ओ हो होसाना, हालेलुया हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया हालेलुया। हा दिवस प्रभूचा आहे, आपण उल्हास व आनंद करू। हा दिवस प्रभूचा आहे, आपण उल्हास व आनंद करू। स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ, हालेलुया। स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ। तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुग आहे, तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुग आहे। हालेलुया, ओ हो हो होसाना, हालेलुया, ओ हो होसाना, हालेलुया हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया हालेलुया। त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे, त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे। सैतानी बंधनातून आम्हाला सोडवितो, हालेलुया। सैतानी बंधनातून आम्हाला सोडवितो। तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुग आहे, तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुग आहे। आहा हा हालेलुया, ओ हो होसाना, आहा हालेलुया, ओ हो होसाना, हालेलुया हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया हालेलुया। चला हो आता त्याकडे, महिमा स्तुती वर्णू। चला हो आता त्याकडे, महिमा स्तुती वर्णू। किती थोर तो दे, सर्वस्व आपणास दिले, हालेलुया। किती थोर तो दे, सर्वस्व आपणास दिले। तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुग आहे, तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुग आहे। आहा हालेलुया, ओ हो होसाना, हालेलुया, ओ हो होसाना, हालेलुया हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया हालेलुया। हा दिवस प्रभूचा आहे, आपण उल्हास व आनंद करू। हा दिवस प्रभूचा आहे, आपण उल्हास व आनंद करू। स्वर्गाच्या देवाला
तारकतो सामर्थतो येशुदेव युगानुगारे तारकतो सामर्थतो येशुदेव युगानुगारे हा 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 हालेलुया हो 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 होसाना हा 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 हालेलुया हो 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 होसाना हालेलुया 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 हालेलुया. या प्रियानं आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूयात. आपली अंतःकरण त्या स्वर्गाकडे लावूयात. खरोखर हा दिवस प्रभूचा आहे. आपण उल्हास आणि आनंद आपण केला पाहिजे या दिवसामध्ये. होय प्रभू परमेश्वर बाप्पा, हा सुंदर असा दिवस तू आम्हाला दाखवलेला आहेस. खरोखर देव बाप्पा, इस्रायलाच्या अस्तवनात वसणारा तुमचा परमेश्वर आहेस. आमच्या ओठाला आणि कंठाला तू स्पर्श करत आहेस प्रभूजी. तुला आवडणारं स्तुती स्तवन आम्ही करत आहोत म्हणून तुझे आभार मानतो प्रभूजी. तू यासाठीच आम्हाला बनवलेलं आहेस म्हणून तुझे आभार मानतो प्रभू परमेश्वर. खरोखर तू किती चांगला आहेस याचा अनुभव तू मला रोज आणि रोज देतोस प्रभूजी. हालेलुया, स्तुती, धन्यवाद प्रभुजी. निशाने की ओर मैं दौड़ा चला जा रहा हूँ प्रभुजी. निशाने की ओर मैं दौड़ा चला जा रहा हूँ. ऊंची बुलाहट के योग्य प्रतिफल मैं पाने जा रहा हूँ. ऊंची बुलाहट के योग्य प्रतिफल मैं पाने जा रहा हूँ प्रभु जी. निशाने की ओर मैं दौड़ा चला जा रहा हूँ प्रभु जी. निशाने की ओर मैं दौड़ा चला जा रहा हूँ. पिछली बातों को अब भूल कर आगे की बातों की ओर अब. पिछली बातों को अब भूल कर आगे की बातों की ओर अब दौड़ा चला जा रहा हूँ ताकि उस इनाम को पाऊँ. दौड़ा चला जा रहा हूँ ताकि उस इनाम को पाऊँ प्रभु जी. निशाने की ओर मैं दौड़ा चला जा रहा हूँ प्रभु जी. निशाने की ओर मैं दौड़ा चला जा रहा हूँ. जो जो बातें मेरे लाभ की उन्हीं को मसीह के कारण. जो जो बातें मेरे लाभ की उन्हीं को मसीह के कारण. कूड़ा समझ कर मैं आगे बढ़ता चला जा रहा हूँ. कूड़ा समझ कर मैं आगे बढ़ता
चला जा रहा हूँ। प्रभु जी निशाने की ओर मैं दौड़ा चला जा रहा हूँ। प्रभु जी निशाने की ओर मैं दौड़ा चला जा रहा हूँ। पिछली बातों को अब भूल कर आगे की बातों की ओर अब, पिछली बातों को अब भूल कर आगे की बातों की ओर अब दौड़ा चला जा रहा हूँ, ताकि उस इनाम को पाऊँ। दौड़ा चला जा रहा हूँ, ताकि उस इनाम को पाऊँ। प्रभु जी निशाने की ओर मैं दौड़ा चला जा रहा हूँ। प्रभु जी निशाने की ओर मैं दौड़ा चला जा रहा हूँ। ऊंची बुलाहट के योग्य प्रतिफल मैं पाने जा रहा हूँ। ऊंची बुलाहट के योग्य प्रतिफल मैं पाने जा रहा हूँ। प्रभु जी निशाने की ओर मैं दौड़ा चला जा रहा हूँ। प्रभु जी निशाने की ओर मैं दौड़ा चला जा रहा हूँ। मैं दौड़ा चला जा रहा हूँ। मैं दौड़ा चला जा रहा हूँ। आमच्या स्वर्गातील प्रेमळ बापा, तुझे आभार मानते प्रभू परमेश्वर बापा या सुंदर अशा क्षणासाठी. खरोखर प्रभू परमेश्वर बाबा, तुझ्या वचनामध्ये आम्हाला तू एकत्र केलेलं असताना प्रभूजी आम्ही सर्व प्रियजन तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो प्रभूजी. पवित्र आत्मा ये आणि मग प्रत्येकाच्या आत्म्याचा तू ताबा घे. येणाऱ्या वचनाद्वारे प्रभू परमेश्वर बापा आमची जीवनं प्रभू परमेश्वर बापा तुला आवडणारी अशी सादर करण्यासाठी त्याचा आम्ही उपयोग करावा, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. ते वचन नुसतं ऐकून आम्ही सोडून न देता प्रभूजी त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी तुझ्या सामर्थ्याचा आत्मा तू आम्हाला पुरव. ज्याप्रमाणे देवप्पा पौलांना आपली धाव धीराने संपवली प्रभू परमेश्वर बापा, त्याप्रमाणे प्रभूजी आम्हालाही ती संपवण्यासाठी तुझं सहाय्य पुरव. तुझा पवित्र आत्मा पुरव देवप्पा, तुझी कृपा पुरव, तुझी दया पुरव प्रभू परमेश्वर बापा. होय प्रभू परमेश्वर बापा, असं मी प्रत्येकजण प्रभू परमेश्वर बापा आपापली धाव धावत असताना प्रभू परमेश्वर बापा पवित्र आत्म्या तू ये आणि आमच्या सोबत राहा प्रभूजी. आम्हा प्रत्येकाला हाताला धरून तू चालव प्रभू परमेश्वर बापा. होय प्रभू परमेश्वर बापा, पुन्हा एकदा आम्ही सर्वजण जसे आहोत तसे तुझ्या समोर येतो प्रभूजी. तुम्हा प्रत्येकाला ओळखतोस प्रभूजी, तुम्हा प्रत्येकाची अंतःकरण पारखतोस प्रभू परमेश्वर बापा. पुन्हा एकदा संपूर्ण वेळ प्रभू परमेश्वर बापा तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. पासना तुझ्या हातामध्ये देत प्रभू परमेश्वर बापा, ही संपूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये सोपवून देत. ही प्रार्थना धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रिय पवित्र आणि गोड नावात करते म्हणून तो ऐक बाबा, आमेन. आपण सर्वजण बसून घेऊयात. प्रभूची स्तुती असो. पुन्हा एकदा आजच्या प्रभुवारी
त्यानं तुम्हाला आम्हाला पुन्हा एकदा तिची उपासना करण्यासाठी, तिची आराधना करण्यासाठी आणि त्याच्या वचनामध्ये रममान होण्यासाठी आम्हाला एकत्र केलेलं आहे. खरोखर प्रियानो, परमेश्वर चांगला आहे. आणि आम्ही जो विषय मागील आठवड्यांपासून आम्ही करत आहोत, शिकत आहोत, ज्या निवास मंडपाच्या नमुन्याप्रमाणे आम्ही अभ्यास करत आहोत. आणि हा नमुना परमेश्वरानं तिची योजना मनुष्याला कळवण्यासाठी आणि येशू ख्रिस्ताचं कार्य मनुष्यांना समजण्यासाठी आम्हाला दिलेला आहे. आणि जेव्हा आम्ही नव्या कराराचा अभ्यास करतो, आम्हाला जुना करार जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमचा नवा करारातील अभ्यास पूर्ण होत नाही. आणि बरेच सिद्धांत जे नव्या करारात आहेत ते जर समजायचे असतील तर आम्हाला पहिल्यांदा जुना करार आणि त्यातील जे रहस्य आहेत ते आम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. मागील आठवड्यामध्ये आम्ही जे अर्पणांबद्दल जे 5 अर्पणं आम्ही जे बघितलेले आहेत आणि बघणार आहोत, त्याचा मी प्रास्ताविक आपण बघितलं होतं की कशा प्रकारे पवित्र शास्त्रात अर्पणांबद्दल सांगितलेलं आहे. प्रियानो, आम्ही आमची दयनीय अवस्था काय आहे, आम्ही कसं होतो, आम्ही कोणत्या परिस्थितीत होतो हे आम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि मग परमेश्वराने ती योजना काय आखलेली आहे ती आम्हाला समजणं गरजेचं आहे. म्हणून इफिसकराचं पत्र याचा 2रा अध्याय मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पौल मंडळीला सांगत आहे की मी तुम्हाला रहस्य सांगत आहे. आणि पौल त्या रहस्याबद्दलचं उलगडा मंडळीला करत आहे. आणि या उलगड्यामध्ये तो म्हणतो की तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झालेलं होता. 2रा अध्याय 1ल्या वचनापासून. त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात जगाच्या रहाटीप्रमाणे. अंतरिक्षातील राजाचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणारे आत्म्याचा अधिपती याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. आणि आम्ही अभ्यास केलेला आहे, आम्हाला माहीत आहे की तो आज्ञा मोडणारा आत्मा कोण आहे, जगाचा तो अधिपती कोण आहे, तर तो सैतान आहे. तर त्यामध्ये तो म्हणतो की तुम्ही त्या पातकांमध्ये मृत झालेला होता अपराधांमुळे आणि पातकांमुळे. आता इथं 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पौल इथं 2 वेगळ्या गोष्टी करताय. तुम्ही आपले अपराध व पाप, आपली पातके या दोन्ही कारणाने मृत झालेले होता. या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात सैतानाच्या आधिपत्याखाली धोरणाप्रमाणे चालत होता. 3रं वचन, त्या लोकात आम्हीही. आता तो परराष्ट्रीयांना म्हणतो पहिल्या 2 वचनात की तुम्ही सैतानाच्या आधिपत्याखाली होता, त्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता, तुम्ही तुमचे अपराध आणि पातक हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यांमध्ये तुम्ही मृत्यू झालेला होता. आता तो त्याच्या स्वतः यहुदी लोकांकडे येत आहे. तो म्हणतो त्या लोकात आम्हीही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करीत होतो, व स्वभावता इतरांप्रमाणेच क्रोधाची प्रजा होतो. आता पौल म्हणत आहे की तुम्हीही होता, आम्हीही. आम्ही यहुदी, आम्ही लोक काय होतो तर आम्ही वासनेमध्ये, देहाच्या वासनेमध्ये आम्ही रममान होतो, त्या अनुरूप आम्ही वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करीत होतो. आणि स्वभावता देवाच्या, आम्हीही तुमच्याबरोबरच देवाच्या क्रोधाची कोण होतो, प्रजा होतो. म्हणजे दोघंही तो म्हणतो की आपण दोघांनी त्याच प्रकारचं पाप केलेलं आहे आणि दोघंही देवाच्या क्रोधाची आम्ही काय होतो, प्रजा होतो. तरी देव दया संपन्न आहे म्हणून आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. आता जो आम्ही अभ्यास करत आहोत तो आम्ही अभ्यास करत आहोत की त्याने आम्हाला जिवंत केलेलं आहे याची आम्ही खात्री बाळगावी. की जेव्हा आमचा नवा जन्म होतो, जेव्हा आम्ही ख्रिस्ताला स्वीकारतो, आमचा नवा जन्म होतो, तो म्हणतो की ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, कृपेने तुमचे तारण झालेले आहे आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याच बरोबर उठवले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसविले, यासाठी की ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्या तुमच्या आमच्यावरील ममतेच्या द्वारे
येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. आता इथं आम्हाला आपल्या अभ्यासाकडे आम्ही येत आहोत की जो कृपे संदर्भात अभ्यास आहे. आणि कृपा आम्हाला पाहायला मिळते की देवाने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमच्यावर प्रगट केलेली आहे. आणि पाऊल इथं क्लिअर सांगत आहे की ही कृपा काय आहे. कृपा आम्ही आमचे अपराध आणि आमची पातके यामुळे मृत झालेलो होतो. आणि या मृत झालेल्याचे परिणाम काय होते. 11व्या वचनात तो म्हणतो तुम्ही आठवण करा की तुम्ही पूर्वी देहाने परराष्ट्रीय, म्हणजे आम्हाला देहाने आम्ही कोण होतो, परराष्ट्रीय होतो, म्हणजे देवाच्या योजनेच्या बाहेरचे होतो. बरोबर आहे. आणि ज्याची सुनता हाताने केलेली म्हणजे देहाची आहे अशा स्वतः सुनती मनवणाऱ्या लोकांकडून बेसुनती मनवले जाणारे होता. म्हणजे दुसरी गोष्ट आम्ही बाहेरचे होतो, आम्ही देवाचे लोक नव्हतो. कारण परमेश्वराने तो सुनता ही देवाने केलेल्या लोकांचा तो चिन्ह होतो की सुनता जी केलेली आहे देहानं ती परमेश्वरानं त्यांना निवडलेलं आहे, करार केलेला आहे. आणि जे सुनती केलेले लोक, जे यहुदी लोक परराष्ट्र लोकांना म्हणते की तुमची सुनता झाली नाही, तुम्ही देवाचे नाही आहे. पहिली गोष्ट आम्ही कोण होतो, बाहेरचे होतो, परराष्ट्रीय होतो, आमची सुनता झालेली नव्हती. दुसरी, हे तुम्ही त्यावेळेस ख्रिस्त विरहित. बघा दुसरा प्रॉब्लेम होता आमचा, आम्हाला ख्रिस्त माहीत नव्हता, आम्ही ख्रिस्ता विरहित होतो. इस्रायलाच्या राष्ट्राच्या बाहेरचे, वचनाच्या करारास परके, आशाहीन व देवविरहित असे जगत होता. बघा इथं 5 गोष्टी आहेत, 6 गोष्टी आहेत. पाऊल आम्हाला सांगत आहे की त्याचे परिणाम असे होते की आम्ही मृत झालेलो होतो, आम्ही बाहेरचे होतो, आम्ही ख्रिस्त विरहित होतो, आम्ही राष्ट्राबाहेरचे होतो, वचनाच्या कराराचे परके होतो, आम्ही आशाहीन होतो आणि आम्ही काय होतो, देव विरहित होतो. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात. आता ख्रिस्ताचं रक्त, ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आमची एवढी वाईट परिस्थिती होती तरी आम्ही त्याच्या जवळचे झालेलो आहोत. आता आम्हाला नीट समजणं गरजेचं आहे की येशू ख्रिस्ताचं रक्त सांडलं कुठे. आता सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि आम्ही त्या कृपेकडे जेव्हा आम्ही बघत आहोत, त्या ख्रिस्ताचं रक्त सांडलं गेलं आणि आम्हाला कृपा मिळालेली आहे. आणि म्हणून रक्त आणि देवाची कृपा ही एकमेकाला बांधलेली आहे. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की ह्या वेदीवर सगळ्या गोष्टी 5 आकडा आम्हाला प्रामुख्यानं दिसत आहेत. 5 प्रकारचे अर्पण आहेत आणि 5 प्रकारचे पशु त्या ठिकाणी वापरलेले आहेत. 5 प्रकारचे युटेन्सिल्स आहेत जे या वेदीवर कार्य करण्यासाठी ती वस्तू वापरल्या गेलेल्या आहेत. तिची लांबी रुंदी 5 हात बाय 5 हात आहे आणि 5 हा देवाच्या जे आपण न्यूमरोलॉजी म्हणतो त्यामध्ये कृपेशी संबंधित आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा कृपा बघतो आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की कृपा का झालेली आहे, कारण येशू ख्रिस्ताचं रक्त सांडलं गेलेलं आहे. आणि म्हणून दुसरा अध्याय इफिसकराचं पत्र 8 वचन सांगते, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी अड्डेता बाळगू नये म्हणून कर्म केल्याने असे झाले नाही, आपण सत्कर्म कृत्य करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्य आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने हे पूर्वीच योजलेलं आहे. आता पाऊल ते जे सिद्धांत मांडत आहे तो म्हणताय की ऑलरेडी परमेश्वराने पूर्वीच नेमलेला आहे. येशू ख्रिस्त हा वधलेला कोकरा जगाच्या स्थापनेपूर्वीच बाजूला काढून ठेवलेला आहे. आणि ह्याची गरज काय आहे, तर परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही देवाच्या समक्षतेत जावं,
आणि जर मला देवाच्या समक्षतेत जायचं आहे, मला जर त्या स्वर्गामध्ये आम्हाला बसवलेलं आहे, आम्हाला ख्रिस्ताबरोबर उठवलेलं आहे, आम्हाला ख्रिस्तामध्ये बसवलेलं आहे त्या स्वर्गीय स्थानामध्ये, तर आमचा प्रवास या वेदीपासून, बघा आम्ही या द्वारातून आत आलेलो आहोत, अंगणात द्वारातून आत आलेलो आहोत. आणि येशू ख्रिस्त कोण आहे, येशू ख्रिस्ताचे काय गुणधर्म आहेत, येशू ख्रिस्ताच या भूतलावर त्यानं काय कार्य केलेलं आहे, हे सगळं आम्हाला माहीत आहे, आम्ही जाणून आहे, आम्ही ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे आमचा तारणारा म्हणून, आणि म्हणून आम्ही आत आलेलो आहोत. पण जेव्हा आत आलेलो आहोत, पाऊल आम्हाला आठवण करत आहे की तुम्ही आठवण करा की तुम्ही पूर्वी कोण होता. पूर्वी आम्ही देवाविरहित होतो, ख्रिस्त विरहित होतो, देवाच्या योजनेबाहेरचे होतो, आम्ही देहामध्ये होतो, आमची सुंता झालेली नव्हती, आम्ही देवाच्या योजनेच्या बाहेरचे होतो, पण आमच्यावर कृपा केलेली आहे. आता प्रश्न आहे की जेव्हा आम्ही ह्या कृपेकडे बघतो, आता कृपेचा संदर्भ ख्रिस्ताच्या रक्ताशी आहे, आणि रक्त सांडलं गेलं ती जागा वधस्तंभ आहे. आणि ते 5 अर्पण सुद्धा आपण बघितले, 5 पशु जे आहेत तेही ख्रिस्ताचं दर्शक आहे, मागच्या वेळेस आपण पाहिलेलं आहे. आज आम्ही ही 5 अर्पणातील पहिल्या अर्पणाकडे आम्ही येणार आहोत. आता आम्ही बघितलं की 2 सिक्वेन्स आहेत, 2 प्रकारच्या लिस्ट आम्हाला पवित्र शास्त्रात पाहायला मिळतात. पण आम्ही आज अभ्यास जो करणार आहोत, ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या दृष्टिकोनातून ही अर्पण कशी आहेत त्याप्रमाणे आम्ही अभ्यास करणार आहोत. आता आम्ही मागच्या वेळेस 5 अर्पण बघितलेले आहेत. पहिलं होतं होमार्पण, दुसरं अन्नार्पण, तिसरं शांती अर्पण, चौथं पापार्पण आणि दोषार्पण. ही लिस्ट आहे. पण त्यातील 2 अर्पण आहेत, पापार्पण आणि दोषार्पण, ही काय आहेत, आवश्यक आहेत, ही करणे आवश्यक आहेत. आणि ह्या 2 अर्पणांमध्ये वैशिष्ट्य असे आहेत 2 अर्पणांचे की हे कंपल्सरी आहेत, मॅन्डेटरी आहेत, ही केलीच पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, या अर्पणाद्वारे परमेश्वराला कुठल्याही प्रकारचा सुवास मिळत नाही. 3 अर्पण अजून आहेत, होमार्पण, अन्नार्पण आणि शांती अर्पण. ही कंपल्सरी नाहीत, ऐच्छिक स्वरूपाचे आहेत. त्याचा गुणधर्म आहे, त्याचे वैशिष्ट्य आहे की ते ऐच्छिक स्वरूपाचे आहेत. पण ते केल्याने परमेश्वराला सुवास मिळतो, परमेश्वर संतुष्ट होतो, परमेश्वर आनंदी होतो, परमेश्वर प्रसन्नमुख होतो. आणि म्हणून आम्हाला हे 3ही अर्पण करणं आणि हे 2 कंपल्सरी अर्पण करणं फार गरजेचं आहे. आता आम्ही ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या द्वारे आम्ही काय करावं, आणि म्हणून आम्ही तो सिक्वेन्स आम्ही बघणार आहोत जो ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनात असावा. आणि म्हणून पहिलं पाऊल फार महत्वाच्या गोष्टी इफिसकाराच्या पत्रामध्ये म्हणतो की तुम्ही आपले अपराध व पातके, आमचा मेन प्रॉब्लेम कुठं आहे तर ते आमचे अपराध, आमचा अपराधीपण, आमचं दोषीपण, हा प्रॉब्लेम आहे की आम्ही ऑलरेडी आमच्यावर दोष आहेत, कारण आम्ही देवाच्या आज्ञा मोडलेल्या आहेत, आम्ही दोषी आहोत, आम्ही देवाच्या क्रोधाची प्रजा आहोत. आणि तो म्हणतो मग दुसरं काय, आपली पातके. सिन वेगळं आहे आणि आमचे अपराध वेगळं आहे, पातक आणि अपराध. आज आम्ही त्यातील पहिला भाग बघणार आहे की आमचे अपराध फार महत्वाचं आहे. या 5 अर्पणामध्ये दोषार्पण फार महत्वाचं आहे. जेव्हा आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून चालायला लागतो, आम्ही त्या विधीजवळ येतो,
आम्हाला आमचे दोष समजून घेणे आणि सैतानानं हितच घाला घातलेला आहे. आपल्या पहिल्या अर्पणामध्येच सैतान आम्हाला पुढे जाऊ देत नाही. लक्षात ठेवा, जर आमचं दोषार्पण आम्ही केलेलं आहे, नीट लक्षात ठेवा, जर माझं दोषार्पण झालेलं आहे आणि परमेश्वराची जो क्रोध जो आमच्यावर होता तो जर गेलेला आहे, बघा देवाचा क्रोध जर माझ्या जीवनातून जायचा असेल तर 2 अर्पण माझ्या जीवनात असणं फार गरजेचं आहे. दोषार्पण आणि अन्नार्पण हे कंपल्सरी आहे. तरच मी देवाच्या समक्षतेत जाऊ शकतो, तरच मी देवाच्या वचनाचं मला प्रगटीकरण होऊ शकतं, तरच मला देवाच्या समक्षतेत मी जाऊ शकतो, तरच माझ्या प्रार्थना ऐकल्या जाऊ शकतात, तरच मला सार्वकालिक जीवनाची आशा मिळालेली आहे. पण सैतानानं हितच घाला घातलेला आहे आणि इफिसकरांचं पत्र 6व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तो आमच्यावर जळते बाण टाकत असतो. बघा, पाऊल म्हणतो आम्ही शस्त्र सामग्री धारण करावी. आध्यात्मिक दृष्ट्या जी आत्मिक शस्त्र सामग्री आहे ती आम्ही धारण करावी. त्याचं कारण आहे, तो म्हणतो की सैतानाकडे अनेक शस्त्र आहेत, अनेक कुयुक्त्या आहेत, अनेक प्रकारचे वेगवेगळ्या गोष्टी तो वापरून आम्हाला घायाळ करण्याचा, आम्हाला मारण्याचा, आम्हाला मृतात पुन्हा घालवण्याचा तो काय करत असतो, प्रयत्न करत असतो. सैतानाकडे स्ट्रॅटर्जी आहेत आणि त्यातली एक महत्वाची स्ट्रॅटर्जी पाऊल आम्हाला सांगतो इफिसकरास पत्रामध्ये की तो आमच्यावर जळते बाण टाकतो. 16व्या वचनामध्ये जर 6व्या अध्याय बघितलं तर, आणि या सर्वांबरोबर जिच्या योग्य त्या दुष्टाचे जळते बाण तुम्हाला विझवता येतील ती विश्वासाची ढाळ हाती घ्या व उभे राहा. आता पाऊल इथं क्लिअर सांगत आहे, जर तुम्हाला उभा राहायचं आहे सैतानाच्या विरुद्ध तर तुमच्याकडं सैतानाचे जळते बाण अडवण्यासाठी, बघा आम्ही ऑलरेडी शिकलेलो आहोत की आमचं शरीर हे ज्वलनशील आहे. आमच्यामध्ये ते आम्हाला जरा पेटवलं की आम्ही पेटतो. आमचा देह असा आहे की आम्ही लगेच पेटतो. आणि सैतानाला हे माहित आहे, त्याला माहित आहे, त्याला टाइम बॉम्ब लावायची गरज नाही, ॲटॉम बॉम्ब घालायचा नाही. एक बारका बाण जाळ लावलेला टाकला की हे शरीर काय होणार आहे, जळणार आहे. आता हे बाण काय आहेत आम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे की सैतान आम्हाला नेहमी दोष देत असतो. तो विश्वासणाऱ्यांना दोष देणारा आहे. आणि आम्ही जुन्या करारातून बघितलं योबाला कसं दोष दिला, कसं त्याला त्याच्याशी बोलला. आम्ही प्रगटीकरणामध्ये आम्हाला पाहायला मिळते तो विश्वासणाऱ्यांच्या विश्वासणारे जे आमचे बंधू आहेत त्यांना नेहमी काय देत असतो, दोष देत असतो की तू हे पाप केलेलं आहेस, तू या देवाच्या दृष्टीने हे दोषी आहेस, तू नाही का, तू पुढे जाऊ शकत नाहीस, तू पवित्र होऊ शकत नाहीस, तू हे पाप केलेलं आहेस, ते पाप केलेलं आहेस. पण जेव्हा मी त्या वेदीवर येतो आणि माझी खात्री पडते, माझा विश्वास येतो की होय माझं दोषार्पण झालेलं आहे, मी दोषार्पण केलेलं आहे, परमेश्वराला संतुष्ट केलेलं आहे, परमेश्वराला जे करणं गरजेचं होतं अर्पण ते मी अर्पण केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही बघतो की कृपा वधस्तंभाशी निगडीत आहे. जरी आम्ही विश्वासाने कृपेच्याद्वारे आमचं तारण झालेलं जरी असेल तर येशू ख्रिस्त म्हणतो जर मला तुम्हाला अनुसरायचं असेल तर तुमचा वधस्तंभ घेऊन तुम्ही चाललं पाहिजे. ही अर्पण जी येशू ख्रिस्ताने केलेली आहेत ती आम्हीही करणं गरजेचं आहे. जेव्हा आम्ही ते करतो, आता आम्ही त्या दोषार्पणाबद्दल बघतो, अपराधीपणाबद्दलचं जे अर्पण आहे ते जेव्हा आम्ही देतो तेव्हाच आम्ही विश्वासामध्ये अडल राहू शकतो. तेव्हाच आमच्याजवळ ती विश्वासाची ढाळ येणार आहे जेणेद्वारे सैतानाचे कोणतेही जळते बाण आमच्या देहापर्यंत येणार नाहीत. आणि म्हणून पाऊल ही 2 गोष्टी वेगवेगळ्या करत आहे. पाप वेगळा आहे, तो म्हणतो अपराध वेगळे आहेत. आणि म्हणून जुन्या करारात आम्हाला
दोषार्पण वेगळं आहे आणि पापार्पण वेगळं आहे. आणि म्हणून आज आम्ही पहिलं पाऊल म्हणतो दोषार्पण महत्वाचं आहे. पहिलं आमचं ते दोष आमच्यावर का आहेत हे आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. ते दोषार्पण मला जर घालवायचे आहे तर कोणत्या प्रकारचं अर्पण मला करणं गरजेचं आहे हे मला समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज आम्ही दोषार्पणाचा अभ्यास करणार आहोत. आपण वचन वाचणार आहोत. लेवी याचा 5वा अध्याय. माईक नसेल तर आगे. ठीक. लेवी याचा 5वा अध्याय 6 पासून पुढे. आणि केलेल्या पापाबद्दल परमेश्वराप्रित्यर्थ त्याने दोषार्पण आणावे. त्याने कळपातील कोकरांची किंवा करडांची एक मादी पापार्पण म्हणून आणावी आणि याजकाने त्याच्या पापाबद्दल त्यांच्यासाठी प्रायश्चित्त करावे. त्याला कोकरू देण्याची ऐपत नसेल तर त्याने आपल्या केलेल्या पापाबद्दल दोषार्पण म्हणून 2 होले अथवा पारव्याची 2 पाचव्यापासून पहिल्या वचनापासून. साक्षीदाराने पाहिलेल्या किंवा त्याला माहीत असलेल्या बाबींविषयी त्याला प्रतिज्ञेवर विचारले असता त्याने ती न सांगण्याचे पाप केल्यास त्या अन्यायाबद्दल त्याने शिक्षा भोगावी. कोणी अशुद्ध वस्तूला म्हणजे अशुद्ध वनपशूच्या शवाला, अशुद्ध ग्रामपशूच्या शवाला अथवा सरपटणाऱ्या अशुद्ध प्राण्याच्या शवाला न कळत शिवल्याने अशुद्ध झाला तर तो दोषी ठरेल. त्याचप्रमाणे मनुष्याशी संबंध असलेल्या एखाद्या अशुद्ध वस्तूला कोणी न कळत शिवला आणि आपण अशुद्ध झालो आहोत असे त्याला नंतर कळून आले तर तो दोषी समजावा. मग ती अशुद्ध करणारी वस्तू कोणत्याही प्रकारची असो. बरी वाईट गोष्ट करण्याविषयी एखाद्याने अविचाराने प्रतिज्ञा केली आणि ती प्रतिज्ञा अज्ञानाने केली असली व हे त्याला कळून आले तर अशा प्रत्येक गोष्टी संबंधाने तो दोषी समजावा. मग ती अविचाराने प्रतिज्ञा केलेली गोष्ट कोणतीही असो. तो अशा कोणत्याही गोष्टींविषयी दोषी ठरला तर ज्या बाबतीत त्याने पाप केले ती त्याने कबूल करावी आणि केलेल्या पापाबद्दल परमेश्वराप्रित्यर्थ त्याने दोषार्पण आणावे. त्याने कळपातील कोकरांची किंवा करडांची एक मादी पापार्पण म्हणून आणावी आणि याजकाने आपल्या पापाबद्दल त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे. त्याला कोकरू देण्याची ऐपत नसेल तर त्याने आपण केलेल्या पापाबद्दल दोषार्पण म्हणून 2 होले अथवा पारव्याची 2 पिले परमेश्वरापाशी आणावी. त्यापैकी एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे. त्याने ती याजकापाशी आणावी. मग याजकाने यातील पापार्पण पहिल्याने अर्पावे. त्याची मुंडी त्याने मुरगाळून मोडावी पण ती अलग करू नये. पापार्पणाचे काही रक्त वेदीच्या बाजूवर शिंपडावे व बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्यावर निचरू द्यावे. हे पापार्पण होय. दुसऱ्या पक्षाचे त्याने विधीपूर्वक होम करावा. त्याने केलेल्या पापाबद्दल त्याच्यासाठी याजकाने प्रायश्चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल. 2 होले अथवा पारव्याची 2 पिले देखील देण्याची त्याला ऐपत नसेल तर त्याने आपल्या पापाबद्दल 1/10 एफा सपीठ पापार्पण म्हणून आणावे. त्याच्यावर त्याने तेल घालू नये किंवा धूप ठेवू नये कारण हे पापार्पण होय. त्याने ते याजकाकडे आणावे आणि याजकाने त्यातले मुठभर घेऊन स्मारक भाग म्हणून वेदीवरील हव्यांवर परमेश्वराप्रित्यर्थ त्याचा होम करावा. हे पापार्पण होय. सदरील कोणत्याही गोष्टी संबंधाने कोणी पाप केले तर त्याबद्दल याजकाने त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल. अन्नार्पणाप्रमाणे पापार्पणाचा उरलेला भाग याजकाचा समजावा. दोषार्पणे. परमेश्वर मोशेला म्हणाला, कोणी परमेश्वराच्या कोणत्याही पवित्र वस्तूंच्या बाबतीत अज्ञानाने विश्वासघात केल्याने पापी ठरला तर त्याने परमेश्वराला दोषार्पण करण्यासाठी कळपातील एक दोषहीन मेंढा घेऊन यावे.
तू ठरवशील तितक्या चांदीच्या शेकेलांचा तो असावा. ते शेकेल पवित्र स्थानातील चलनाप्रमाणे असावे. हे दोषार्पण होय. ज्या पवित्र वस्तूच्या बाबतीत त्याने पाप केले असेल तिची भरपाई त्याने करावी आणि तिच्या मोलाचा आणखी 5वा हिस्सा तिच्यात घालून ती याजकाला द्यावी. याजकाने हा दोषार्पणाचा मेंढा अर्पून त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्याची क्षमा होईल. परमेश्वराने निषिद्ध ठरवलेले एखादे कृत्य केल्याचे पाप कोणाकडून घडले, जरी ते त्याने चुकून केले, मग ते त्याला न कळत का घडेना, तर तो दोषी ठरेल व त्या अन्यायाबद्दल त्याने शिक्षा भोगावी. त्याने कळपातील एक दोषहीन मेंढा दोषार्पणासाठी याजकापाशी आणावा. तू ठरवशील तेवढ्या किमतीचा तो असावा. त्याने अज्ञानानं जी चूक केली असेल तिच्याबद्दल याजकाने प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्याची क्षमा होईल. हे दोषार्पण होय. परमेश्वरासमोर तो निश्चित दोषी आहे. 6वा अध्याय 7वा वचन. परमेश्वर मोशेला म्हणाला, कोणी परमेश्वराविरुद्ध विश्वासघात करून पाप केले, म्हणजे ठेव किंवा गहाण यांच्या बाबतीत आपल्या शेजाऱ्याला फसवले किंवा लूट करून त्याला फसवले किंवा त्याच्यावर जुलूम केला किंवा कोणाची हरवलेली वस्तू सापडली असता तिच्याविषयी त्याने लबाडी करून खोटी शपथ वाहिली, अशा ज्या गोष्टी करून लोक पाप करतात त्यापैकी एखादी करून कोणी अपराधी ठरला, म्हणजे असले पाप करून दोषी झाला, तर त्याने लूट करून किंवा जुलूम करून जे घेतले असेल ते, किंवा आपल्या जवळची कोणाची ठेव बुडवली असेल ती, किंवा कोणाची हरवलेली वस्तू त्याला सापडली असून त्याने परत केली नसेल ती, किंवा ज्या एखाद्या वस्तूच्या बाबतीत त्याने खोटी शपथ वाहिली असेल ती त्याने पुरी भरून द्यावी. ज्या वस्तूचा त्याने अपहार केला असेल तिची पुरी भरपाई आपल्या दोषार्पणाच्या दिवशी करून देऊन वर आणखी तिचा 1/5 त्याने द्यावा. त्याने परमेश्वराप्रित्यर्थ आपले दोषार्पण आणावे. तू ठरवशील तेवढ्या किमतीचा कळपातील एक दोषहीन मेंढा दोषार्पणासाठी त्याने याजकाकडे न्यावा. याजकाने तो घेऊन परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे ज्या कृत्यामुळे तो दोषी ठरला असेल त्याची त्याला क्षमा होईल. प्रभूची स्तुती असो. फार सुंदर. आता ह्या ठिकाणी या दोषार्पणाबद्दल सांगितलेलं आहे. आता इथं जर तुम्ही 5व्या अध्यायापासून जर बघितलं, ॲक्च्युली 14व्या वचनामध्ये दोषार्पण हे हेडिंग आहे, पण इथं हे डिस्टिंग्विश करणं फार कठीण आहे की दोषार्पण आणि पापार्पण चालू कुठून झालेलं आहे आणि शेवट कुठं झालेला आहे, किंवा दोषार्पण ॲक्च्युली कुठून सुरू झालेलं आहे. पण जर तुम्ही बघितलं 5व्या अध्यायापासून आपण बघितलं 7व्या वचनापासून 6व्या किंवा 5व्या वचनापासून आम्हाला पाहायला मिळतं की या ठिकाणी दोषी समजावे दोषार्पण आलेलं आहे, नाही का. जरी आपण म्हणतो की हे पापार्पणाचा भाग आहे, तर 5वा अध्यायालाच आम्हाला दोषार्पण सुरू झालेलं पाहायला मिळतं. कारण 2 गोष्टी या ठिकाणी आहेत की 5व्या अध्यायामध्ये आम्हाला फरक समजतो की 4था अध्याय पापार्पण आहे आणि मग तो कुठंपर्यंत नेलेला आहे. मग ते 5वा अध्याय 14व्या वचनापासून ते इथं हेडिंग आहे, पण जर आम्ही 5वा अध्यायच वाचायला सुरू केला तर आम्हाला त्या ठिकाणी पापार्पणाचं आहे दोषार्पण सुद्धा पाहायला मिळतं. दोषार्पण म्हणलेलं आहे. आणि पापार्पणामध्ये ज्या गोष्टी केल्या जात होत्या त्या इकडे दिसत नाहीत. म्हणजे आम्हाला पाहायला मिळतं की 11व्या वचनामध्ये तो म्हणतो 5व्या अध्यायात 2 होल्ले किंवा पारव्याचे 2 पिले देखील देण्याची त्याला ऐपत नसेल. बघा, आता इथं प्रॉब्लेम समजायला पाहिजे आपल्याला की सुरू कुठून झालेलं आहे दोषार्पण. तर इथं पापार्पण नाहीये, कारण पापार्पणामध्ये जर आपण बघणार आहे पुढचं पापार्पण आहे, तर पापार्पणामध्ये सगळं रक्त सांडणं महत्वाचं आहे. प्रत्येक अर्पण हे रक्त सांडलं गेलं पाहिजे. पण इथं असं लिहिलेलं आहे की 2 होल्ले किंवा पारव्याचे 2 पिले देखील देण्याची त्याची ऐपत नसेल, तर त्याने 1 दशांश एफा सपीठ पापार्पण म्हणून आणावे. आता इथं
पापार्पणाची कंडिशन ब्रेक होती. म्हणजे पापार्पण करताना जे परमेश्वरानं सांगितलेलं आहे तिथं सपीट कुठंही नाही. पण आता जेव्हा हितं येतं तेव्हा आपल्याला समजतं की हे पापार्पणाशी डायरेक्ट संबंध नाही. आणि म्हणून आम्ही पाहतो की पापार्पणामध्ये सपीट नाहीये, पण इथं दिलेलं आहे म्हणजे हे पूर्ण पापार्पण नाही. आणि म्हणून 5व्या अध्यायापासूनच आपण बघतो 6व्या अध्याय आणि 7व्या वचनापर्यंत आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी दोषार्पणाबद्दल सांगितलेलं आहे. अजून एक वचन वाचूया आपण 7वा अध्याय 1 ते 7 वचन. 7वा अध्याय या ठिकाणीही अर्पणाबद्दल दोषार्पणाबद्दल सांगितलेलं आहे. आता नीट ऐकून घ्या, नीट समजून घ्या, म्हणजे तुम्हाला आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये हे काय करणं गरजेचं आहे हे आपल्याला समजणार आहे. दोषार्पणाचा विधी असा, हे अर्पण परमपवित्र होय. ज्या स्थानी होम बलीचा वध करावयाचा त्याच स्थानी दोषार्पणाच्या बलीचा वध करावा आणि याचकाने त्याचे रक्त वेदीवर सभोवती टाकावे. त्याची सर्व चरबी त्याने अर्पावी. त्याचे चरबीदार शेपूट, आतड्यांवर असलेली चरबी, दोन्ही गुर्दे, त्यांच्यावरील कमरेजवळची चरबी व गुर्द्यापर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावी. त्यांचा याजकाने वेदीवर परमेश्वराप्रित्यर्थ हव्य म्हणून होम करावा. हे दोषार्पण होय. हा बली खाण्याचा हक्क याजक वर्गातील प्रत्येक पुरुषाला आहे. तो पवित्र स्थळी खावा, तो परमपवित्र होय. पापार्पणासारखेच दोषार्पण, दोहोंचा विधी एकच. जो याजक त्याच्याद्वारे प्रायश्चित्त करील त्याचा त्याच्यावर हक्क आहे. आता ह्या ठिकाणी हा विधी आम्हाला पाहायला मिळतो की या अर्पणावर विधी. आता आपण पहिल्या वचनामध्ये काय काय दोष आहेत, कुणी कुणी ते करावं हे आहे. आणि 7व्या ते 1 ते 7 मध्ये आम्हाला तो विधी कसा करायचा याबद्दल सांगितलेलं आहे. आता ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की काय काय सांगितलेलं आहे. आता आपण 6 गोष्टी आपण शिकणार होतो प्रत्येक अर्पणामध्ये. कोणकोणते? पहिले अर्पणाचं स्वरूप, म्हणजे कोणता पशु त्या ठिकाणी वापरलेला आहे, कोणकोणते पशु, त्याचा अभ्यास आम्ही करणार आहे. दुसरी गोष्ट अर्पण करणाऱ्याचे कार्य, म्हणजे व्यक्तिगत जो अर्पण घेऊन येणार आहे त्याचं कार्य काय असणार आहे. तिसरी गोष्ट याजकाचं कार्य काय असणार आहे त्या अर्पणामध्ये. आणि मग चौथी गोष्ट त्या अर्पणातून देवाला काय मिळणार आहे, त्या अर्पणातून अर्पण करणाऱ्याला काय मिळणार आहे, आणि त्या अर्पणातून याचकाला काय मिळणार आहे. आता हे फार महत्वाचं आहे. या गोष्टी आम्हाला प्रत्येक अर्पणात समजून घेणं. आता आम्ही ज्या रोलमध्ये आहोत तो रोल कुठला आहे? अर्पण करणारे सुद्धा आहेत. आपल्याला वधस्तंभ घेऊन चालायचं आहे, म्हणजे आपण अर्पण करणारी ही व्यक्ती आहोत. समजलं? आपण अर्पण करायचं आहे, ते वधस्तंभ आपल्याला घेऊन जायचं आहे, म्हणून ते अर्पण करणारा आपण आहोत. आणि आम्ही हेही शिकलेलो आहोत की या विधीपासून आम्हाला जेव्हा आम्ही पुढे जातो, आम्ही साधी व्यक्ती नाहीये, तर आम्ही याजक आहोत. समजतंय? आपल्याला दुहेरी काम आहे, तर आम्ही याजक सुद्धा आहोत. आता ख्रिस्त सुद्धा स्वतः त्या वधस्तंभावर गेलेला आहे आमचं अर्पण म्हणून, रदबदली म्हणून, आणि तो याजक सुद्धा आहे, त्यानंही हे परफॉर्म केलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही आणि आम्ही सुद्धा हे करणं गरजेचं. आता ह्या गोष्टी जेव्हा सुटतील तेव्हा आपल्याला समजेल की अर्पण आपण कसं व्यक्तिगत ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून करायचं आहे. आता या अर्पणाचं स्वरूप काय आहे, कोणकोणते प्राणी अर्पण करायचे आहेत, तर आपण पहिलं बघितलं. आता घरी जाऊन पुन्हा एकदा हे शास्त्रभाग वाचा. कोकरू आहे. आता इथून पुढे जी वचनं वाचणार आहे आपण, त्यामध्ये तुम्ही वचन वाचतानाच तुम्ही हे 5-6 गोष्टी अंडरलाईन करणं गरजेचं आहे तुम्हाला, की त्याचं वैशिष्ट्य काय, त्याचं स्वरूप काय, कोणकोणते प्राणी केलेले आहेत. मग दुसरं काय बघितलं आपण? नाही, आपण अर्पण करण्याचं कार्य, अर्पण करणाऱ्याचं कार्य, अर्पण याचकाचं कार्य, हे जेव्हा आपण वचन वाचणार आहे आपण ते सगळे
पॉइंट्स आपण लिहिणं गरजेचं आहे. आता कोणता आहे? पहिला आहे कोकरू आहे, मग करडू आहे, लॅम्ब आहे, गोट आहे, कोकरू आहे, करडू आहे, होल्ला आहे आणि पारव्याची पिल्लं आहेत आणि सपीट फाईन फ्लोअर पीठ शुभ्र पांढरं चाळलेलं व्यवस्थित ते पीठ आहे. आता स्वरूप काय आहे? लॅम्ब, गोट, कोकरा, करडू, होल्ला, पारवा, सपीट. पण जर आम्ही 5वा अध्याय 1 ते 13 वचन बघितलं तर त्या ठिकाणीही 3 दोष आहेत. 3 प्रकारचे दोष आहेत. ते अर्पण करताना मात्र कोकऱ्याची किंवा करडीची मादी अर्पण करायची आहे. म्हणजे जर आम्ही अभ्यास केला पहिले 5वा अध्याय 1 ते 13 मध्ये जे पहिले 3 जे दोष आहेत, अपराध आहेत, त्या अपराधांसाठी, त्या दोषांसाठी, अपराधीपणासाठी दोषार्पण जर करायचं आहे तर त्या ठिकाणी कोकराची मादी किंवा करड्याची मादी म्हणजे फिमेल लॅम्ब किंवा फिमेल गोट. समजलं? मेंढरू वेगळं आणि काय म्हणतो शेळी वेगळी. शेळी आणि मेंढी आणि मेंढा आणि बोकुड हे 2 वेगवेगळे आहेत. ओके. आता जर ज्याला आणि आपण बघितलं की ज्याला होल्ला अर्पण करण्याची ऐपत नाहीये, तो फारच गरीब आहे किंवा त्याला पारव्याची पिल्लं सुद्धा मिळत नाहीत अर्पण करण्यासाठी, तर त्यांना काय करायचं आहे? किती? 1 एफा. आता एफा हे पवित्र शास्त्रात त्या पूर्वीच्या काळामध्ये असलेलं एकक आहे. जसं आत्ता आपलं केजी आहे, वजन मोजताना आपण किलो म्हणतो, तसं एफा हे एक काय होतं? एकक होतं मोजायचं. आणि 1 एफा म्हणजे अप्रॉक्सिमेटली 3 किलो. 1 एफा म्हणजे 3 किलो किंवा 6 पाऊंड हे त्याचं कॅल्क्युलेशन आहे. आता कन्फ्यूज का आहे? तर जेव्हा आम्ही अभ्यास करतो आम्हाला समजतं की दोषार्पणामध्ये 2 प्रकारची अर्पण समाविष्ट केले गेलेले आहेत. आता नीट लगा, स्वरूप आपण बघत आहोत. तर ह्या दोषार्पणामध्ये पापार्पणाचाही काही भाग आहे आणि होमार्पणाचा सुद्धा भाग आहे. बघा, होमार्पणाचाही काही भाग आहे आणि पापार्पणाचाही काही भाग. आता होमार्पणामध्ये आम्हाला पाहायला मिळेल की सपीट आहे, पण पापार्पणामध्ये सपीट नाहीये. पण पापार्पणामध्ये बाकीचे अर्पण आहेत जिथं रक्त सांडलं गेलेलं आहे. म्हणजे दोषार्पणामध्ये दोषार्पण जरी एक असेल, कंपल्सरी असेल, तरी त्यामध्ये जे 2 गट आहेत अर्पणाची, एक कंपल्सरी आहे, एक ऐच्छिक स्वरूपाचं आहे. पण या दोषार्पणामध्ये दोन्ही स्वरूपाचे अर्पण एकत्र आलेले आहेत. आणि म्हणून हे पहिलं अर्पण आहे जे तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे की हे आम्हाला करणं गरजेचं आहे, कारण हे आमच्या पापाशी आणि आमच्या अपराधाशी संबंधित आहे. पण त्याबरोबरच जसं होमार्पण आहे, ऐच्छिक नाहीये, पण परमेश्वराला काय मिळतं? त्याच्यामुळं सुवास मिळतो, परमेश्वर संतुष्ट होतो. आता हे दोषार्पण आहे, असं अर्पण आहे, त्यामध्ये ऐच्छिकता पण आहे आणि कंपल्सरी सुद्धा आहे, मॅन्डेटरी. ते करणं पण गरजेचं आहे, पण जेव्हा आम्ही ते करतो परमेश्वर संतुष्ट पण होतो. समजलं? म्हणजे ह्या अर्पणामध्ये दोन्ही
चे फायदे, दोन्ही अर्पणांचे फायदे काय आहेत, एकामध्ये आहेत. आणि म्हणून हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि म्हणून जेव्हा होम अर्पणामध्ये आम्ही बघतो की आम्हाला त्या ठिकाणी मेंढा आहे आणि त्यामध्ये सपीट सुद्धा आहे. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की हे दोन अर्पण एकत्र आलेली आहेत. आता 16व्या वचनामध्ये, 16व्या अध्यायामध्ये आम्हाला 6व्या अध्यायामध्ये, लेवीच्या 6व्या अध्यायामध्ये आम्हाला आमच्या इतर बंधूंविरुद्धची पातकांची लिस्ट आमच्याकडं आहे. आता 6व्या अध्यायामध्ये वाचूया आपण हळूहळू. परमेश्वर मोशेला म्हणाला, कोणी परमेश्वराविरुद्ध विश्वासघात करून पाप केले, म्हणजे ठेव किंवा गहाण याच्या बाबतीत आपल्या शेजाऱ्याला फसवले किंवा लूट करून त्याला फसवले किंवा त्याच्यावर जुलूम केला किंवा कोणाची हरवलेली वस्तू सापडली असता तिच्याविषयी त्याने लबाडी करून खोटी शपथ वाहिली, अशा ज्या गोष्टी करून लोक पाप करतात त्यापैकी एखादी करून कोणी अपराधी ठरला, म्हणजे असले पाप करून दोषी झाला, तर त्याने लूट करून किंवा जुलूम करून जे घेतले असेल ते, किंवा आपल्या जवळची कोणाची ठेव बुडवली असेल ती, किंवा कोणाची हरवलेली वस्तू त्याला सापडली असून त्याने परत केली नसेल ती, किंवा ज्या एखाद्या वस्तूच्या बाबतीत त्याने खोटी शपथ वाहिली असेल ती त्याने पुरी भरून द्यावी. ज्या वस्तूचा त्याने अपहार केला असेल तिची पुरी भरपाई आपल्या दोषार्पणाच्या दिवशी करून देऊन वर आणखी तिचा 1/5 त्याने द्यावा. आता बघा, ह्या अर्पणामध्ये काय काय इन्व्हॉल्व आहे. आता जर मी एका माझ्या भावांबद्दल हे काय काय केलं, कोण काय काय लिस्ट आहे, विश्वासघात केला, त्याला फसवलं, लबाडी केली, जुलूम करून त्याच्याकडनं मी काहीतरी घेतलं, किंवा कुठली गोष्ट मला सापडली आणि मला समजलं की ह्या व्यक्तीची हरवलेली आहे, मला ती सापडलेली आहे, पण ती त्याला दिली नाही, ती मी माझ्याजवळच ठेवली, खोटी शपथ वाहिली, लूट केलेले आहे, चोरी केलेले आहे, आणि ह्या सगळ्या लिस्टमध्ये अपराध जर केले असतील तर काय करायचं आहे. तर जे अर्पण करणार आहे त्यानं काय करायचं आहे, हे अर्पण म्हणजे कोकरू, कोरडू, होल्ला, पारवा, सपीट हे आणायचं आहे, अर्पण करायचं आहे. पण ते करण्याबरोबर त्याची काय करायची आहे, भरपाई. तर तिची पुरी भरपाई करायची आहे. आणि बघा, मी एकाच 1000 रुपये बुडवलेत, समजलं, 1000 रुपये मी दीपक ब्रदरची बुडवले, हे मला दोष समजला आणि मला तो दोषार्पण करायचा आहे. मी काय करायचं आहे की त्यांचे 1000 रुपये मी भरपाई द्यायची आहे, प्लस कोखरा मला वधायचा आहे, प्लस काय करायचं आहे, 1/5 दंड, फाईन. म्हणजे हे 1000 रुपये सोडून या 1000 रुपयेचा 1/5 दंड मी कुणाला द्यायचा आहे, याचकाला द्यायचा आहे. म्हणजे तो देवाला द्यायचा आहे, थोडक्यात याचकाला द्यायचा आहे, तो देवाचा भाग आहे. समजलं म्हणजे काय, इथं भरपाई आहे, इथं अर्पण आहे आणि इथं दंड सुद्धा आहे. बघा, आता हे कोणी करायचं आहे, अर्पण करणार. आता आपण अर्पण करणाऱ्या व्यक्तीच्या कार्याकडे येऊ. आता आपण बघितलं की स्वरूप काय होतं अर्पणाचं. स्वरूपामध्ये आम्ही बघितलं की या अर्पणामध्ये कोरडं, कोकरू, करडू आणि होल्ला, पारवाची पिलं
आणि सपीठ ही अर्पण केली जात होती. ह्या अर्पणामध्ये, दोषार्पणामध्ये पापार्पणाचाही काय भाग आहे, होमार्पणाचा सुद्धा काय भाग आहे. आणि ह्या अर्पणामध्ये आम्ही बघितलं की भरपाई आणि दंड सुद्धा आहे. आता अर्पण करणाऱ्या व्यक्तीचं कार्य, आता हो आपण स्वरूप बघितलं कसं आहे. आता विश्वासणाऱ्याच किंवा अर्पण करणाऱ्या व्यक्तीचं कार्य आहे. 5वा ते 5वं वचन काय सांगतंय? तो अशा कोणत्याही गोष्टीविषयी दोषी ठरला तर ज्या बाबतीत त्याने पाप केले ती त्याने कबूल करावी. कन्फेशन. पहिली गोष्ट त्यानं पाप केलेलं आहे हे कबूल करावं. कंडिशन बघा, आता आपण प्रॅक्टिकल लाईफकडे आलेलो आहे. आता दोषार्पण करायचं आहे. मी एखाद्याला फसवलं, एखाद्याची जाळ जुलूम करून घेतलं, एखाद्याला फसवून घेतलं, किंवा एखादी गोष्ट मला सापडली, मी ती दिली नाही, मला माहीत आहे ती कोणाची आहे, फसवलेलं आहे. काय करावं? पहिली गोष्ट कन्फेशन. आणि म्हणून ख्रिस्ती जीवनामध्ये सगळ्यात पहिली पायरी कोणती असेल देवाकडे येण्याची, नवा जन्म मिळाल्यानंतर पहिली गोष्ट आमच्या जीवनात होते की आम्ही पापाची कबुली देतो. आणि इथं 5वा ते 5व्या पायरीमध्ये जर ते केलं असेल तर त्यांनी काय करावं? कबूल करावं. आणि मग त्याचं पुनर्वसन करावं. म्हणजे ज्याचं आपण बैल मारला, ऍक्सिडेंट केला आणि एखाद्याचा बैल मारलेला आहे, अजाणतेनं असो, चुकून असो, काय असो, मी ती काय द्यायची? तिची भरपाई. बैलाला बैल, 1000 रुपयाला 1000 रुपये, वस्तूला वस्तू काय द्यायची आहे? मला तिची भरपाई द्यायची आहे, त्याचं पुनर्वसन करायचं आहे, प्लस दंड भरायचा आहे. किती? 1/5 दंड मला तो भरायचा आहे. बघा, आता आणणाऱ्या व्यक्तीनं काय करायचं आहे? कोणकोणती कार्य करायचे आहेत? 3 गोष्टी, 3 कार्य करायचे आहेत. काय काय करायचं आहे? कबुली करायचं आहे, मग भरपाई द्यायची आहे, नगाला नग आहे, नगाला नग भरपाई, आणि दंड तो भरायचा आहे. आता हे कुणाचं काम आहे? अर्पण करणाऱ्याचं. आता आपण जर अर्पण करायचं आहे तर आपल्याला ह्या 3 गोष्टी करणं परमेश्वर आमच्याकडून अपेक्षा करत आहे की विश्वासणाऱ्यानं, जर विश्वासणाऱ्याच्या विवेकामध्ये जर त्याला समजलं की आपला विवेकच असा आहे की ज्याला आपण केलेले पाप माहीत आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून तो इनर मॅन, जो आपला विवेक आहे, तो आपल्याला नेहमी योग्य मार्गदर्शन करत असतो. पण जेव्हा आम्ही अयोग्य गोष्टी करतो, जेव्हा आम्ही पाप करतो, पहिलं कुणाला समजत असेल आपण दोषी आहोत, ते आपल्या विवेकाला समजतात. म्हणून असं म्हणलेलं आहे की ज्याचा विवेक मेलेला आहे तो मनुष्य सुद्धा मेलेला आहे. म्हणून आपल्यामध्ये तो कॉन्शियन्स, आपल्यामध्ये तो विवेक जिवंत असणं फार महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा तो विवेक आम्हाला सांगतो तेव्हा आम्ही पहिली गोष्ट करायला पाहिजे, आम्ही कन्फेस करायला पाहिजे, आम्ही त्या पापाची कबुली दिली पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्ही लगेच त्या व्यक्तीकडे जाऊन त्याची भरपाई सुद्धा केली पाहिजे. आणि परमेश्वराला तो दंड म्हणून आम्ही तो दंड सुद्धा देणं गरजेचं आहे. आता तिसरं अर्पण, तिसरं गोष्ट, याचकाचं कार्य काय? याचकाचं कार्य काय? 7वा अध्याय 2रं वचन. आता ते विधी कसे पाळायचे आहेत 7व्या अध्यायामध्ये दिलेले आहेत. दोषार्पणाचे विधी कसे पाळायचे आहेत? 7वा अध्याय 2रं वचन. ज्या ठिकाणी होम बळीचा वध करायचा त्या ठिकाणी दोषार्पणाच्या बळीचा वध करावा आणि याजकाने त्याचे रक्त वेदीवर सभोवताली शिंपडावं. म्हणजे ह्या विधीवर याजकानं काय करायचं आहे की तो दोषार्पण ज्यांना आणलेला आहे त्यानं 3 गोष्टी ऑलरेडी केलेल्या आहेत. लक्षात ठेवा, त्यानं काय केलेलं आहे?
आता दोषार्पण धरून चला, आता मी दोषार्पण आणलेलं आहे, मी व्यक्ती आहे, मी आणलेला आहे. मी काय आणलेलं आहे, त्या याचकाकडे काय म्हणून आणलेलं आहे की तो मेंढा किंवा ते कोकरू, बरोबर, आपण ऑलरेडी बघितलं तो कोकरू कोण आहे, तर तो येशू ख्रिस्त आहे. समजतंय? ते अर्पण कोण आहे, ख्रिस्त आहे. आम्ही काय विश्वास ठेवतो की माझ्या रद बदली म्हणून ख्रिस्त त्या वधस्तंभी गेलेला आहे. मी जेव्हा घेऊन येतो, मी पहिलं काय घेऊन येतो, तर तो कोकरा घेऊन येतो, येशू ख्रिस्त. आणि हे दाखवतो की माझा दोष या कोकऱ्यानं घेतलेला आहे आणि तो घेणार आहे, बरोबर, तो अर्पणाला देणार आहे. याचकाकडे तो घेऊन येताना काय म्हणतो आम्ही, हा माझा कोकरा आहे, जो माझा दोष तो घेणार आहे. दुसरी गोष्ट मी काय करतो, मी माझ्या पापाची कबुली देतो आणि काय करतो, इथं याच्या आधी मी ज्याचं फसवलंय मी त्याला, त्याची ऑलरेडी मी काय केलेलं आहे, भरपाई दिलेली आहे, प्लस मी दंड सुद्धा भरलेला आहे आणि तो कोकरा घेऊन मी याचकाकडे आलेला आहे. आता ह्या 3 गोष्टी झाल्यानंतरच तो याजक आपलं अर्पण स्वीकारतो. तो म्हणतो खरंच पावत्या आहे, दंड भरलेला आहे, तू त्याची पूर्ण भरपाई केलीस का, केलेली आहे. आता तू कोकरा घेऊन आलेला आहेस काय, आलेला आहे. मग याजक काय करतो, तो कोकरा वधतो आणि त्याचं रक्त, आता आपण बघत आहे येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारेच आमच्यावर कृपा झालेली आहे. हे आमचं काम नाही, आमचा दोष जे आम्ही पाप केलेला आहे, ज्याच्याद्वारे आमच्यावर दोष आहे, ते दोष आम्ही स्वतःच्या कर्मानं करत नाही, तर आम्हाला ख्रिस्ताकडे येणं आणि त्याच्या रक्ताचे फायदे घेणं फार गरजेचं आहे. आता ही याजकाची जबाबदारी आहे की याजक काय करत आहे, ते वध करत आहे त्याचा, आणि त्याचं रक्त ह्या परम पवित्र अशा या वेदीच्या भोवती काय करत आहे, तो हे रक्त सांडत आहे. आता याजकाचं काम काय आहे या ठिकाणी, वध करणे आणि रक्त, हा. आता जर ते 2 होय आहेत, 2 काय आहेत, वल्ले आहेत नाही का, किंवा पारव्याची 2 जोड्या आहेत, ते जर असेल तर ते 2 वेगवेगळे आहेत. एक दोषार्पण आहे, एक होमार्पण म्हणून तो काय करत आहे, करत आहे. आता इथं आम्हाला पुन्हा 2 आलेले आहेत आणि म्हणून याजकाचं काम आहे की त्याने या वेदीच्या भोवती ते कोकऱ्याचं रक्त सांडायचं आहे किंवा शिंपडावे. आता तुम्ही आणि आम्ही याजक आहोत, ऐक नाही, आम्ही काय करायचं. आता आपण बघितलं, आपण याजक नाहीये, आपण पहिलं आलो इथं एक उपासक म्हणून आलेलो आहे. आमची एंट्री उपासक म्हणून आहे. आम्ही अर्पण करतो, आम्ही पापाची कबुली देतो, आम्ही ती भरपाई देतो, दंड भरतो आणि ख्रिस्त आपला वधलेला कोकरा ह्या विश्वास ठेवतो आणि ते अर्पण करतो. आपण आता इथून पुढे जेव्हा जातो, आपण याजक आहोत, आपल्याकडे दुहेरी काम आहे, आपण याजक आहोत. आता याजकाचं काय काम आहे, तुम्ही आणि आम्ही याजक म्हणून काय करायचं आहे, तर आम्ही इतरांना ते अर्पण करण्यासाठी काय करायचे आहे, मदत करायची आहे. बघा, जरी आज मी याजक आहे तर मी एकेकाळी कोण होतो, दोषार्पण मी पण केलेलं आहे, पण कुणीतरी याजक म्हणून माझी मदत केलेली आहे. तर आता याजक म्हणून आम्ही काय करायचं आहे, आम्ही इतरांना त्या कोकऱ्याकडं, त्या रक्ताकडं लोकांना घेऊन याचं आहे. समजलं. आता नव्या करारातून आम्हाला काय करायचं आहे, तर जे अंधकारात आहेत त्यांना त्या कोकऱ्याकडं, त्या वेदीवर आम्ही आणायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की बाबा, जर तू दोष आहे तुझ्यावर, तर तुला हे अर्पण करणं, तुला पापाची कबुली देणं, त्या पापाबद्दल भरपाई देणं, तो दंड भरणं,
आणि त्या कोकऱ्याला वधणं हे काय गरजेचं आहे. आणि मग तो वधतो कोण? याजक. आणि म्हणून याजकाचं काम काय आहे तर ते रक्त घ्यायचं, वधायचं कोकरा आणि ते अर्पण. आता आमचा याजक आहे येशू ख्रिस्त, तो स्वतः कोकरा आहे आणि तो स्वतः वधलेला कोकरा आहे आणि तो स्वतः याजक आहे आणि म्हणून स्वतःच त्यानं स्वतः प्राण दिलेला आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो ते घ्यायचा, प्राण घ्यायचा आणि तो परत मिळवायचा अधिकार कुणाला दिलेला आहे तर तो येशू ख्रिस्त म्हणतो मला दिलेला आहे. आता अर्पण बघितलं, ऑफरर जो अर्पण करणार आहे त्याचं कार्य बघितलं, याजकाचं कार्य बघितलं. आता 3 प्रश्न आमच्या समोर आहेत की त्या अर्पणातून देवाला काय मिळणार आहे. आता हे तर फार महत्वाच्या गोष्टी आहे. आता 7वा अध्याय 3 ते 5 या वचनामध्ये आम्हाला काय काय परमेश्वराला द्यायचं ते पाहायला मिळतं. वाचूया आपण. त्याची सर्व चरबी त्याने अर्पावी, त्याचे चरबीदार शेपूट, आतड्यांवर असलेली चरबी, दोन्ही गुर्दे, त्याच्यावरील कमरेजवळची चरबी व गुर्द्यापर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावीत. त्यांचा याजकाने वेदीवर परमेश्वराप्रित्यर्थ हव्य म्हणून होम करावा, हे दोषार्पण होय. आता दोषार्पणामध्ये काय काय करायचं आहे. मेंढ्याची चरबी. आता लक्षात ठेवा ही चरबी जी आहे ती दुसऱ्या कुणाला नव्हती बरं का त्याची. ही पूर्णपणे अर्पण करायचं. दुसरी गोष्ट गुडदे म्हणजे काय? किडनी आणि चरबी, सगळ्या चरबी. दुसरी गुडदा म्हणजे किडनी. आता काळीज म्हणजे काय? लिव्हर. ओके, लिव्हर. किती किती गोष्टी करायच्या आहेत. देवाला काय मिळायचं आहे आपलं? चरबी पूर्ण, गुडदे आणि काळीज म्हणजे फॅट, किडनी आणि लिव्हर. आता नीट, आता आज आपण हिब्रू शब्द बघणार नाही, पण आपल्याला जर डीपमध्ये जर अभ्यास करायचा आहे तर आपल्याला ह्या शब्दांकडं, हिब्रू शब्दांकडं आणि त्यांच्या अर्थांकडं जाणं फार गरजेचं आहे. पण मी आता तुम्हाला थोडक्यात सांगतो. याचा अभ्यास आपण हिब्रू शिकत असताना आपण जेव्हा व्होकॅब्युलरी शिकणार आहोत, हे शब्द जे डिकोडिंग जेव्हा आपण शिकणार आहे त्यावेळेस ह्या शब्दांचा आपल्याला अर्थ समजणार आहे. आता चरबी लक्षात ठेवा, चरबी असे रोस्ट केल्यावर तिचा वास येतो. बघितलं तुम्ही कधी? किती जणांनी बघितलं? सांग. चुनचुण्याचा वास बघितलाय? किंवा चिकन 65 भाजल्यावर ते चरबी जेव्हा जळती तेव्हा तो एक वास येतो, असं सुगंध असतो. असं तोंडाला काय होतं? पाणी सुटतं, होय की नाही? तसं चरबी जेव्हा ह्या अग्नीवर टाकली जाते तेव्हा तो वास, तो सुगंध परमेश्वराकडं जातो. आणि म्हणून चरबी ही परमेश्वराला सुगंध देणारे आहे. बघा, कायन आणि हाबेल जेव्हा आम्ही त्यांचा अभ्यास करतो, दोघांनीही अर्पण आणली. नीट बघू, समजून घ्या. कायनानं काय आणलं? काय आणलं? शेतातील प्रथम फळ, उपज आणलं. मग त्यात चरबी होती का? हाबेलानं काय आणलं? दष्टपुष्ट कोकरा त्यानं काय केला? वधला. आणि ती चरबी
जेव्हा ती जळली, देवाचं वचन सांगते तो सुगंध परमेश्वराकडं गेला आणि असं लिहिलंय की प्रथम हबेलाचं अर्पण परमेश्वरानं स्वीकारलं. काय आहे वाचा? काय? पहिलं त्याचं व्यक्तिगत त्याचं स्वीकारलं, कारण त्याला माहित होतं. बघा, आपल्याला हे माहीत असणं आणि त्या अंतःकरणातून ते अर्पण आणणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून पहिला आणणारा करेक्ट असावा. बघा, परमेश्वर बघतो ते अर्पण नंतर बघतो, पण अर्पण आणण्यापेक्षा अर्पण आणणाऱ्याचं अंतःकरण कसं आहे. म्हणून पहिलं हबेल, मग त्याचं अर्पण मान्य केलं. पण कायनाच काय? काईन व त्याचं अर्पण परमेश्वरानं अमान्य केलं. कारण एक तर ते रक्तविरहित होतं, दुसरी गोष्ट त्यामध्ये चरबी नव्हती, त्यामुळे परमेश्वराला तो सुगंध आलेला नाही. आता बघा, चरबी ही बहुगुणित होणं दर्शवतं. बघा, काय जलस होता हबेलाबद्दल? कधी विचार केलाय? का मारलं त्यानं? असं काय समजलं कायनाला की हबेलाला आणि हबेलाच्या अर्पणाचा परमेश्वरानं स्वीकार केला? काय तर आगीत रंग बदलला म्हणून त्याला समजलं? कधी विचार केलाय का आम्ही की कायनाला कसं समजलं आणि कायनाला जलसी का वाटली? ती खून, द्वेष इतका केला त्यानं की त्यानं शेवटी त्याचा खून केला. त्याचं कारण आहे की परमेश्वराला अपेक्षित असं अर्पण ही चरबी त्यानं दिली आणि परमेश्वरानं त्याला बहुगुणित केलं. लक्षात ठेवा, हबेलाला परमेश्वराने बहुगुणित केलं, आशीर्वादित केलं. म्हणून कायनानं हबेलाला काय केलं? मारलं. लक्षात ठेवा. आणि म्हणून चरबी नेहमी श्वास दर्शवणारे आहे, बहुगुणित होणे दर्शवणारे आहे, सुपीकता, दृढता किंवा उत्तम ते देणं आहे. बघा, जेव्हा आपण चरबी देतो म्हणजे काय? आता मला जर अर्पण करायचं दोषार्पणामध्ये, तर मला काय द्यायचं आहे? मला परमेश्वराला मी कसा आनंद करू शकणार आहे ते मी करणं गरजेचं आहे. मी परमेश्वराला माझ्या जीवनातून श्वास देणं गरजेचं आहे. आणि मग काय होतंय? जे मला परमेश्वरानं बहुगुणित केलेलं आहे, जे मला आशीर्वादित दिलेलं आहे, ते सगळे आशीर्वाद मी काय करायचे आहेत? येऊन परमेश्वराला द्यायचे आहेत. की परमेश्वरा, हे तू दिलेलं आहेस आणि मी तुला देत आहे, तुझ्यासाठी मी ते करत आहे, तुला श्वास द्यावा म्हणून तू जे मला बहुगुणित केलेलं आहेस त्या सगळ्याचा उपयोग मी तुझ्या गौरवासाठी मी काय करत आहे? वापरत आहे. तिसरी गोष्ट, जेव्हा मी हिब्रू शब्दाचा अर्थ बघतो त्यामध्ये आम्हाला समजतं की फॅट जे आहे, चरबी जे आहे, ते दृढता दर्शवणार आहे. दृढतेनं आम्ही त्या दृढ निश्चयानं आम्ही देवाच्या सेवेमध्ये येणं आणि उत्तम ते देवाला देणं, हे दोषार्पणामध्ये या चरबीमध्ये अंतर्भूत होत आहे. आज आम्ही विचार करूया की परमेश्वराला आम्हाला चरबी द्यायची आहे. बघा, आम्ही नेहमी आता जेव्हा आपण बघणार आहे पापार्पणात, आपण इन डिटेल बघणार आहे या चरबीकडं. चरबी म्हणजे काय हो? आता स्तवन आहे, जर माझ्यासमोर उभा केला आणि मी विचारलं दोघात चरबी कुणाला जास्त आहे? कुणाला जास्त आहे? कारण मी फॅट आहे. फॅट म्हणजे काय? चरबीदार प्राणी, बरोबर आहे. चरबी कशाचं दर्शक? एक्स्ट्रा आशीर्वाद.
बरोबर आहे, जे नॉर्मल पेक्षा जास्त दिलंय मला, समजलं. आणि जे मला जास्त दिलं आहे ते कुणाच आहे? देवाच. आणि म्हणून चरबी ही आपल्याला दिलेले एक्स्ट्रा आशीर्वाद आहेत, एक्स्ट्रा दान आहेत. आणि मग ते जे चरबी आहे, जे एक्स्ट्रा आहे, ते आम्ही काय करायचं आहे? देवाला ते अर्पण करायचं आहे. समजलं? आता आध्यात्मिक गोष्टी आपण बघत आहोत. आपल्याला कुठला कोकरा आणायचा आहे, पाळक साहेब चला दगड रचूया, अर्पण करूया, नाही. आज आम्ही त्याच्यातून आध्यात्मिक अर्थ जेव्हा आम्ही बघतो तेव्हा आम्हाला समजतं की आम्ही पापाची कबुली देणं, तिची भरपाई करणं, तो दंड देणं, त्या कोकरा आमचा येशू ख्रिस्त आहे हे मान्य करून विश्वासानं त्याला अर्पण करणं, तिच्या रक्ताच्या आवरणाखाली येणं. पण जेव्हा मला व्यक्तिगत मला ख्रिस्ती जीवन जर चालायचं आहे तर मला हे समजणं गरजेचं आहे की मी जेव्हा वधस्तंभी खेळलं जाणार आहे, पौल जसं म्हणतो, मागच्या वेळेस आपण बघितलं की मी वधस्तंभी खेळलेला आहे, मी माझं वधस्तंभ घेऊन अनुसरत आहे. म्हणजे काय तर मी दोषार्पण केलेलं आहे. म्हणजे काय तर मी माझ्यातील जी चरबी आहे, चरबीला एक दुसरा एक निगेटिव्ह शब्द आहे, काय काय? माज. आम्ही त्या चरबीचा माज करू नये. तर ती जी चरबी आहे ती आम्ही परमेश्वराच्या सेवेसाठी अर्पण करावे. बघा, जेव्हा चरबी येते, आशीर्वाद येतो, मग आम्हाला एक तर माज येतो. आम्हाला कोणतरी लय भारी वाटतं. कुठं माज कुठे येतो माहिती आहे? मानेच्या माग. मग आम्हाला असं ताट वाटायला लागतं, झुकायला नको, वाकायला नको. पण ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आम्ही काय करायचं आहे? ती चरबी जी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे त्याला माज येऊ द्यायचा नाहीये मला. तर ती चरबी, मी जे आशीर्वाद आहेत, जे परमेश्वर मला गरजेपेक्षा जास्त दिलेले आहेत, आशीर्वाद आहेत, ते मी सगळं घ्यायचं आहे आणि तो वधस्तंभावर देऊन देवाच्या सेवेसाठी ते काय करायचं आहे? अर्पण करायचं आहे. दुसरी गोष्ट काय? किडनी. किडनी. आता याचा पण आपण जेव्हा हिब्रू शब्दाचा अर्थ जाणार आहे तेव्हा आपल्याला समजणार आहे की किडनी हा आमचा आतील स्वभाव आहे. स्वभाव, आमच्या भावना, आमचा विवेक, आमचा जोम, आमचं शहाणपण, हे सगळं किडनीशी रिलेटेड आहे. आता आपण नंतर आपण अभ्यास करणार आहे की आपली ॲनाटॉमी आणि बायबल काय सांगतं. त्या प्रत्येक अवयव, आणि तुम्ही आणि आम्ही अवयव आहोत, लक्षात ठेवा. आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. आणि मग जर अवयव आहोत तर आपल्याला हे प्रत्येक अवयवांची माहिती असणं फार गरजेचं आहे. पण आता आपल्याला इथं 3 अवयवाबद्दल सांगितलेलं आहे, 3 आपण अभ्यास करणार आहोत. पण आता डेप्थमध्ये प्रत्येक हिब्रू शब्दाचा अर्थाकडे आपल्याला जायला लागणार आहे. पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगत आहे की किडनी मध्ये माझा स्वभाव, म्हणजे माझं इनर मॅन त्यात आहे. माझा स्वभाव, माझ्या भावना, माझं शहाणपण, माझा विवेक, माझं जे जोमानं जे कार्य आहे ते जोम, ह्या सगळ्या गोष्टी या किडनीशी रिलेटेड आहे. आता ते किडनी अर्पण करायची आहे. म्हणजे काय? की माझा स्वभाव मला अर्पण करायचा आहे, माझ्या भावना माझा अर्पण करायचा आहे, माझं शहाणपण अर्पण करायचं आहे, माझा जोम, ज्या जोमानं मी करतो तो जोम सुद्धा काय
परमेश्वराला अर्पण करायचं आणि परमेश्वराला म्हणायचं आहे आता माझ्या इच्छेनं नाही, माझ्या भावनेनं नाही, माझ्या बुद्धीनं नाही, तर प्रभू हे सगळं मी अर्पण करत आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे मला चालव. तिसरी गोष्ट काय सांगितलंय? लिव्हर. तुम्हाला माहित आहे का शरीरातलं सगळ्यात वजनदार अवयव कुठला आहे? तर तो लिव्हर आहे. आणि लिव्हरचा शब्द जो आहे हिब्रू शब्द कावित म्हणून हा जो शब्द आहे त्याचा अर्थच आहे हेवी, वजनदार. आणि आमचं लिव्हर हे सर्वात वजनदार आहे. आता वजनदार जेव्हा आम्ही म्हणतो तर आपण म्हणतो नाही का हे वजनदार व्यक्तिमत्व आहे ना, वेट वजनदार ना. आणि थोडं नुसतं काय म्हणतो आपण जेव्हा वॉवल्स चेंज केले हिब्रू शब्दात, सेम शब्द फक्त वॉवल्स चेंज केले तर त्याचा दुसरा अर्थ होतो की गौरव किंवा सन्मान. बघा जेव्हा आम्ही लिव्हर बद्दल बघतो, लिव्हर म्हणजे तो वजनदार अवयव आहे आपल्यामध्ये जो आपल्याला गौरव देतो, आपला सन्मान आहे, आपल्याला तो उंच करतो, आम्हाला वजनदार बनवतो. बघा आता परमेश्वर म्हणतो की ते किडनी मला दे, फॅट मला दे आणि ते लिव्हर सुद्धा मला दे. म्हणजे तुझं तर गौरव नाहीये, तू किती वजनदार असलास, तू किती स्वतःचं गौरव मोठं करत असाल, तर आम्ही आमचं गौरव काय करावं त्या वधस्तंभी द्यावे. पाऊल म्हणतो आता मी जगत नसून माझ्या ठाई कोण जगत आहे? ख्रिस्त जगत आहे. आता मी नाहीये, माझं गौरव, माझी बुद्धी, माझं शानपण, मी कमवलेली माझी सगळी संपत्ती आणि माझा मान हे सगळं मी काय करतो ठेवताना मी तुझ्या समोर कचपाट. पाऊल म्हणतो आम्ही काय खरवड आहे म्हणतो, तो जगाची खरवड म्हणजे करपलेलं सगळ्यात. बघा एका ठिकाणी पाऊल म्हणतो मी शास्त्रांचे शास्त्री आहे आणि पंडितांचा पंडित आहे, पाऊल म्हणतो बरं का. पण तोच पुढं म्हणतो की आम्ही कोण आहे? जगाची खरवड आहे. कधी होतं हे? जेव्हा आम्ही ही आमची लिव्हर, जेव्हा आम्ही आमचं गौरव, आमचा सन्मान आम्ही जेव्हा त्या विधीवर अर्पण करतो. आणि म्हणून प्रियानो आम्ही आमचं अर्पण द्यायचं आहे. त्यातील 3 गोष्टी परमेश्वराला द्यायच्या आहेत. कोणकोणत्या द्यायच्या आहेत? तर आम्हाला आमचं जे उत्तम ते आम्हाला देवाला द्यायचं आहे. आम्हाला जे परमेश्वराने एक्सेस दिलेला आहे, जे काय आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत ते सगळे परमेश्वराला द्यायचे आहेत. दुसरी गोष्ट आम्ही स्वभाव, आमच्या भावना, आमचा विवेक, आमचा शानपण हे सगळं आम्हाला त्या वधस्तंभी खेळायचं आहे. आमचा वजनदारपणा, गौरव, सन्मान हे सगळं काय करायचं आहे? परमेश्वराला द्यायचं आहे. परमेश्वराला ते अर्पण करायचं आहे. आता काय करायचं आहे? दुसरा भाग आहे की याचकाला काय मिळणार आहे. काय मिळणार कुणाला? याचकाला काय? वाचा पुढं. आता ह्या अर्पणांमध्ये जे देवाला दिलं 3 गोष्टी काय काय? चरबी, किडनी, लिव्हर हे सोडून सगळं जे काय आहे ते कुणाला मिळणार आहे? याचकाला मिळणार आहे. आता त्याच्याबद्दल आपण ख्रिस्तानं ते कसं फुलफिल केलं त्यावेळी जेव्हा आपण बघणार आहे ते आपण बघणार आहे. आता याचकाचा भाग काय आहे? 3 गोष्टी सोडून अर्पणातील सगळे अर्पण, राहिलेलं सगळं मटण, सगळे हे अवयव
याचकाला मिळणार आहे. आता अर्पण करणाऱ्या व्यक्तीला काय मिळणार? काहीही नाही. काहीही नाही. आपल्याला काहीही मिळणार नाही. फक्त आपल्याला काय मिळणार आहे? ती कृपा मिळणार आहे. पण आपल्याला त्या अर्पणातून काही मिळणार नाही. ते याचकाला, ख्रिस्ताला मिळणार आहे. काही भाग देवाला मिळणार आहे. आपल्याला काही मिळणार नाही. आता ख्रिस्तामध्ये हे अर्पण कशा प्रकारे परिपूर्ण झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे? आपण वाचूया 2 कोरिंथ याचा 5वा अध्याय आणि 19वे वचन. 2 कोरिंथ म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपून दिले. इंग्लिशमध्ये कोणतं वाचन? दुसरे कोरिंथ याचा 5वा अध्याय 19वा वचन. इथं काय लिहिलेलं आहे? ट्रेस पासेस. आता हे भाषांतरामध्ये तर पातक आहे, कर ऍक्च्युली ते अपराध आहे. ट्रस पासेस अपराध, आणि त्या अपराधाचं दोषार्पण आपण शिकत आहोत. आणि म्हणून ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे की म्हणजे जगातील लोकांचे पातक किंवा ते दोष त्याच्याकडे न मोजता, त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचं वचन सोपवून दिलेलं आहे. बघा येशू ख्रिस्तामध्ये ते काय झालेलं आहे, तर परमेश्वरानं येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर दिलं आणि येशू ख्रिस्तानं आमचे दोष, हे दोषार्पण त्यानं केलेलं आहे. आणि करून काय केलेलं आहे? परमेश्वराचा आणि आपला काय केलेला आहे? समेट केलेला आहे. आणि आता बघा येशू ख्रिस्तानं तो समेट केलेला आहे. नीट समजून घ्या. येशू ख्रिस्तानं ते अर्पण, दोषार्पण स्वतः घेतलेला आहे. आमचा रथ बदली म्हणून आम्ही तो दोषार्पण आणलेला आहे ख्रिस्ताला, आणि ख्रिस्ताचं अर्पण झालेलं आहे. आणि ख्रिस्तान ते अर्पण पूर्ण केलेलं आहे. आता आपण याजक सुद्धा आहोत, म्हणून आपल्यालाही आपल्याकडे हे समेटाचं वचन सोपवून दिलेलं आहे. आता आपल्यालाही याजकी सेवा करायची जगात असताना, म्हणून हाच समेट लोकांना ख्रिस्ताकडे आणणं आणि ह्या पापाची जाणीव करून देणं, या दोषांची जाणीव करून देणं आणि त्यांना ख्रिस्ताकडे येऊन त्याचं अर्पण स्वीकारण्यासाठी मदत करण्याची, हे वचन सांगण्याची, हे समेटाची सेवा कुणाला दिलेली आहे, तर तुम्ही जे बसलेले याचक आहात हे तुम्हाला दिलेलं आहे. आपण वाचूया अनेक वचन. कलसेकरास पत्र याचा 2रा अध्याय 13 आणि 14 वचन. जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देह स्वभावाची सुनता न झाल्याने मेलेले होता, त्या तुम्हाला त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले. त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधींचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. आता पाऊल काय म्हणत आहे बघा, आपल्या विरुद्ध आपण काय केलं होतं? अपराध केले होते. देह स्वभावाने सुनता न झालेल्याने आपण कोण होतो? मेलेले होतो. ख्रिस्तानं त्या अर्पणाच्या द्वारे आम्हाला जिवंत केलं. आपण मेलो होतो, या अर्पणाद्वारे आपल्याला जिवंत केलं आणि आपल्या सर्व अपराधांची आपल्याला क्षमा केली. म्हणजेच आपल्याला प्रतिकूल असलेले विधींचे ऋणपत्र,
बघा, आपल्यावर ऑलरेडी वॉरंट निघालेला होता, आपल्यावर दोषपत्र कोर्टात घातलेलं होतं की आपण दोषी आहोत आणि आपण हा 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 हे गुन्हे केलेले आहेत. ऑलरेडी ऑर्डर आहे. ती ऑर्डर देवाचं वचन सांगतंय येशू ख्रिस्तानं त्या दोषार्पणाच्या अर्पणाद्वारे ती कॅन्सल केलेली आहे. ते खोडले व वधस्तंभावर खिळून त्याने ते रद्द सुद्धा केलं. झाकलं नाही, कॅन्सल केलं नाही, तर ते रद्द केलं. कायमचं आपल्याला दोषमुक्त केलेलं आहे. आता बघा, हे जर मला जाणीव असेल, मला हे जर खात्री असेल की मी माझं अर्पण केलेलं आहे, म्हणजे ह्या सगळ्या कंडिशन्स मी पूर्ण केलेल्या आहेत, सैतान किती माझ्यावर जळतेबाण टाकू दे, किती माझे दोष टाकू दे, मला खात्री आहे की मी ते मान्य करत नाही. कारण माझं ऋणपत्र, माझा दोषारोपाचा ऑर्डर ही येशू ख्रिस्तान त्या वधस्तंभावर त्या दोषार्पणाच्या द्वारे माझी रद्द केलेली आहे. मी आता दोषी नाहीये, मी आरोपी नाहीये. तर देवाच्या दृष्टीनं मी एक नीतिमान देवाचा याजक आहे. पुढं अनेक वचन बघा, इफिस्करस पत्र 1 ते 7 वचन सांगते, त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळालेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. आता येशू ख्रिस्त त्या वधस्तंभी गेला. येशू ख्रिस्तानं तुमच्या नामच्या अपराधांसाठी तो मरण पावला आणि त्यांच्या रक्ताद्वारे खंडणी भरून आपल्याला मुक्त केलं. मुक्त केलेलं आहे त्यानं आपल्याला, आणि आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. यशया 53 आपल्याला सांगतो, यशया 53 8, 10 आणि 11 वचन सांगते, त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले, त्याने त्याला पिडले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायुष्य होईल, त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफळ होईल. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फळ पाहून समाधान पावेल. तो माझा नीतिमान सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांना निर्दोष ठरवील. त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. बघा, येशू ख्रिस्ताच्या बद्दल भविष्यवाणी करताना आपल्याला समजतं की येशू ख्रिस्त दोषार्पण होणार आहे. तुमच्याने आमच्यासाठी तो दोषार्पण होणार आहे, याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्या जीवाचं दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल. आणि आज जे आम्ही बघत आहोत ख्रिस्ती विश्वासणारे, ही ती संतती आहे जी येशू ख्रिस्ताच्या अर्पणाच्या द्वारे त्यानं बघितलेली आहे. तुम्ही आणि आम्ही तिची संतती आहोत. आम्ही नवा जन्म पावलेले लोक आहोत. आम्ही दीर्घायुष्य होईल. बघा, आम्हाला दीर्घायुष्य मिळणार आहे. परमेश्वर आम्हाला सफल करणार आहे आणि हे परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फळ पाहून समाधान पावेल. प्रियानो, आज परमेश्वर आमच्याकडं ह्या अर्पणाचा जेव्हा आम्ही अभ्यास करत आहोत, परमेश्वर आमच्याकडून ते अपेक्षा करत आहे की तो आमच्याकडून पाहत आहे की त्याला समाधान पाहिजे आमच्याकडून. आम्ही ते अर्पण त्याला द्यावं ही त्याची अपेक्षा आहे. आणि तो नीतिमान सेवक आपल्या ज्ञानाच्या भावने आपल्याला निर्दोष ठरवील. त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. आणि बघा, येशू ख्रिस्तानं त्या वेदीवर आमच्या सगळ्यांच्या दोषांचा भार त्यानं त्या वधस्तंभावर घेतलेला आहे. आणि हे अर्पण खऱ्या अर्थानं 2000 वर्षापूर्वी त्यानं काय केलेलं आहे, पूर्ण
केलेलं आहे. आणि म्हणून दोषार्पण, पहिलं अर्पण आपण बघत आहे की विश्वासणाऱ्याच्या जीवनातील पहिलं अर्पण आहे ते येशू ख्रिस्तानं 2000 वर्षापूर्वी त्या वधस्तंभावर पूर्ण केलेलं आहे. आता विश्वासणाऱ्यांच्या जीवनात हे कसं लागू होणार आहे हे अर्पण? बघा, जेव्हा आम्ही पाप करतो तेव्हा आमच्या विवेकामध्ये आपला विवेक आपल्याला काय देतो? दोष देतो. नीट लक्षात ठेवा. जेव्हा आम्ही पहिल्यांदा विवेक आपल्याला आपल्या पापाबद्दल दोष देतो आणि बघा आपल्या विचारात तो आणतो की हे तू केलेलं आहेस, हे तू केलेलं आहेस. आता जेव्हा ते येतं आपल्या मनात, विवेक आणतो की हे केलेलं आहे, पाप केलेलं आहे, तर ते कसं निर्माण झालं, कुठून ती एंट्री झाली हे महत्वाचं नसतं. पाप केलं आहे हे महत्वाचं आहे. आणि वस्तुस्थिती ही आहे की आम्ही हे पाप केलेलं आहे. पण जेव्हा आपल्याला हे समजतं की येशू ख्रिस्तानं ऑलरेडी माझ्या दोषांसाठी अर्पण केलेलं आहे, दोषार्पण झालेलं आहे, तेव्हा आम्ही काय करतो? आम्ही येशू ख्रिस्ताचे अर्पण विश्वासानं स्वीकारतो, विश्वासानं ते आत्मसात करतो. आणि त्याच्यासाठी जे कंडिशन आहेत काय आहेत? पापाची कबुली, दुसरं काय? भरपाई करणे आणि दंड भरणे. या 3 गोष्टी आम्ही काय करत असतो? आम्ही देत असतो. आणि मग आम्ही व्यक्तिगत येशू ख्रिस्ताकडून त्या अपराधांची, दोषांची क्षमा मिळावी म्हणून आम्ही ख्रिस्ताकडं येत असतो. आता विचार करा की नवा जन्म पावलेला, नवा विश्वासणारी व्यक्ती जेव्हा येते ख्रिस्तामध्ये, तेव्हा पश्चाताप किती महत्वाचा आहे, पापाची कबुली देणं किती महत्वाचं आहे. म्हणून आम्ही नवा जन्म जेव्हा येतो किंवा बाप्तिस्मा घेत असतो, आम्ही पहिली गोष्ट आपण सांगतो की पापाची काय करा? कबुली द्या. आणि म्हणून नवा जन्म जर आम्हाला पाहिजे आहे तर आम्हाला कन्फेशन करणं आम्ही केलेल्या पापांबद्दल आणि समेट, रिकन्सिलेशन कधी होणार आहे? आमचा समेट कधी होणार आहे? मी भावाबरोबर जर पाप केला असेल तर जेव्हा मी त्याची भरपाई करणार आहे, नगाला नग मी जेव्हा बदल देणार आहे, तेव्हा खऱ्या अर्थानं माझा आणि इतर विश्वासणाऱ्याचा काय होणार आहे? समेट होणार. आणि मी काय करणार आहे? भरपाई देणार आहे आणि मी दंड सुद्धा देणार आहे. आता या लिस्टमध्ये अनेक पापांची यादी आहे. याबद्दल आपण पुढच्या वेळेस अभ्यास करणार आहोत. 2 प्रकारची पाप या पूर्ण लिस्टमध्ये सांगितलेली आहे. जी वचनं आपण अभ्यासली त्यात 2 प्रकारचे पाप आहेत. एक देवाविरुद्धचा पाप आहे आणि दुसरं मनुष्याबद्दलचं अपराध आहे. मनुष्याबद्दल अपराधी आहोत आपण आणि देवाविरुद्ध अपराध आहेत. पुढच्या वेळेस येताना या 2 लिस्ट जे आहेत, जे वचनं मी दिलेले आहेत त्या वचनांचं वाचा आणि देवाविरुद्धची पातकं कोणते आहेत आणि मानवाविरुद्धची पातकं कोणते आहेत ती लिस्ट डाऊन करून या. म्हणजे पुढचा अभ्यास आपल्याला करायला सोपा जाणार आहे की आपल्याला अधिक समजायला ते मदत करणार आहे. हे दोषार्पण करत असताना ही जर पातकं आमच्या जीवनात जर घडत असतील तर आम्हाला ते कशी करायचे आहेत किंवा ही पातकांकडे परमेश्वर कसा बघतो आणि आमच्यात तारण पावलेल्या जीवनामध्ये ते किती महत्वाचं आहे, या गोष्टींचा आम्ही काय करणार आहे? अभ्यास आम्ही करणार आहे. आणि म्हणून
आपण आज बघितलं, त्याचं स्वरूप बघितलं, अर्पण करणाऱ्या व्यक्तीचं कार्य बघितलं, अर्पण करणाऱ्या याचकाचं काम बघितलं, परमेश्वराला कोणता भाग द्यायचा आहे, याचकाला कोणता भाग मिळणार आहे अर्पणातला, आणि अर्पण करणाऱ्या व्यक्तीला कुठला भाग मिळणार आहे. तर यामध्ये अर्पण करणाऱ्या व्यक्तीला काही मिळत नाही, याचकाला मात्र किडनी, लिव्हर आणि चरबी सोडून सर्व काही याचकाला मिळणार आहे. आणि परमेश्वराला काय आहे तर चरबी, किडनी आणि लिव्हर आहे. आता ह्याचा डिटेल आपण हिब्रू जेव्हा आपण शिकणार आहे तेव्हा ह्याचे डिकोडिंग जेव्हा आपण करणार आहे त्यावेळेस आपल्याला ह्याचं डिटेल्स समजणार आहेत. पण तुमच्या माहितीसाठी मी या तिन्ही अवयवांचे जे शॉर्ट लिस्ट करून तुम्हाला जे सांगायचं आहे ते मी सांगितलेलं आहे की ते आम्ही अर्पण स्वतःला करणं फार गरजेचं आहे. आपण डोळे बंद करूया. हे आमच्या महान परमेश्वरा, पुन्हा एकदा या सुंदर